आज आपण भारतीय इतिहासातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या संघर्षाबद्दल बोलणार आहोत. तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला काळा राम मंदिर सत्याग्रह. हा लढा फक्त एका मंदिराची दारं उघडण्यासाठी नव्हता, तर तो होता मानवी प्रतिष्ठेसाठी आणि समाजाच्या सदसविवेक बुद्धीला दिलेल्या एका थेट आव्हानासाठी. आणि खरं तर डॉक्टर आंबेडकरांच्या या एका वाक्यातच या संपूर्ण सत्याग्रहाचं सार दडलेलं आहे. हा फक्त एक साधा विरोध नव्हता, तर हा समाजाला विचारलेला एक थेट बोचरा प्रश्न होता की तुम्ही आम्हाला माणूस म्हणून स्वीकारणार आहात की नाही. तर या विश्लेषणामध्ये आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहोत. आधी बघूया की हे आव्हान का दिलं गेलं, मग पाहूया लोक कसे एकत्र आले, त्यांची रणनीती काय होती, मग त्या संघर्षात नेमकं काय घडलं आणि शेवटी या 5 वर्षांच्या लढ्याचा वारसा काय राहिला. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. या सत्याग्रहामागची मूळ प्रेरणा होती तरी काय? म्हणजे बघा, हा लढा फक्त मंदिरात प्रवेश मिळावा इतका मर्यादित नव्हता. नाही, त्यामागे खूप खोलवरचा विचार होता, जो थेट तेव्हाच्या सामाजिक रचनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत होता. डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं अगदी सरळ आणि स्पष्ट होतं. ते म्हणत होते की या सत्याग्रहातून हे तपासायचं आहे की तथाकथित उच्चवर्णीय हिंदू समाज अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांना माणूस म्हणून स्वीकारायला तयार आहे की नाही. एका अर्थाने ही त्यांच्या मानवतेचीच एक परीक्षा होती. आता वळूया दुसऱ्या मुद्द्याकडे, लोकांची एकजूट. हे तर खरंच आहे की कोणताही मोठा लढा लोकांच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊच शकत नाही. चला तर बघूया या सत्याग्रहासाठी लोक कसे एकत्र आले आणि त्या तयारीची भव्यता होती तरी कशी. जरा विचार करा, 8,000 2 मार्च 1930 पर्यंत नाशिकमध्ये तब्बल 8,000 आंदोलक या सत्याग्रहात सामील होण्यासाठी दाखल झाले होते. आणि हे लोक कुठून आले होते? तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून. साहजिकच आहे, एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना एकत्र आणण्यासाठी एक मजबूत संघटन लागतं. आणि ही प्रचंड मोठी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती या आंदोलनाचे नेते दादासाहेब गायकवाड यांनी. तर 2 मार्चला एक मोठी सभा झाली आणि या सभेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी आंदोलनाची दिशा एकदम स्पष्ट केली. त्यांचा फक्त एकाच गोष्टीवर जोर होता, तो म्हणजे अहिंसा. त्यांनी बजावलं होतं की कितीही चिथावणी मिळू दे, काहीही झालं तरी शांतता भंग करायची नाही. आणि खरं तर हेच या लढ्याचं सगळ्यात मोठं बळ होतं. आता येतो आपला तिसरा मुद्दा, म्हणजे 4 दरवाज्यांची रणनीती. आता हे 8,000 लोक जमले होते, पण हा काही असाच उत्स्फूर्तपणे जमलेला जमाव नव्हता, अजिबात नाही. या सत्याग्रहामागे एक जबरदस्त, शिस्तबद्ध आणि विचारपूर्वक केलेली योजना होती. काय होती ती योजना? चला बघूया. प्लॅन असा होता की मंदिराला 4ही बाजूंनी घेरायचं. त्यासाठी सत्याग्रह्यांच्या 4 टीम्स बनवल्या गेल्या आणि प्रत्येक टीमला मंदिराच्या एका दरवाजावर तैनात करण्यात आलं. प्रत्येक गटाचं नेतृत्व एका खंबीर नेत्याकडे सोपवण्यात आलं होतं. यावरूनच कळतं की हे नियोजन किती सूक्ष्म आणि शिस्तबद्ध होतं. आतापर्यंत सगळं शांततेत सुरू होतं, पण आता आपण त्या दिवसाकडे वळणार आहोत ज्या दिवशी या शांततापूर्ण आंदोलनाला एका हिंसक वळण लागलं. तो दिवस होता रामनवमीचा. तारीख होती 9 एप्रिल 1930. तर झालं असं की रामनवमीच्या दिवशी मंदिराच्या रथाची मिरवणूक निघणार होती. पण मंदिर प्रशासनाने काय केलं, त्यांनी आंदोलकांना टाळण्यासाठी मिरवणुकीचा नेहमीचा मार्गच बदलून टाकला. पण सत्याग्रही सुद्धा मागे हटणारे नव्हते. त्यांच्या लक्षात आलं की रथाचा मार्ग बदललाय.
आणि ते लगेच त्या नवीन मार्गावर गेले आणि तिथेही त्यांनी शांततेतच रथ अडवून धरला. आणि इथेच परिस्थिती हाताबाहेर गेली. मिरवणुकीतल्या काही लोकांनी सत्याग्रहींवर थेट दगडफेक सुरू केली आणि या एका घटनेमुळे त्या शांततापूर्ण विरोधाचं रूपांतर थेट संघर्षात झालं. हा गोंधळ आणि संघर्ष इतका वाढला की ह्यात खुद्द डॉक्टर आंबेडकरांनाही दुखापत झाली. त्यांच्यासोबत अनेक सत्याग्रही गंभीर जखमी झाले. यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की या लढ्यामध्ये नेते असोत की कार्यकर्ते, सगळेजण आपला जीव धोक्यात घालून उतरले होते. तर हा संघर्ष तर झाला, पण या इतक्या मोठ्या प्रदीर्घ लढ्याचा शेवट काय झाला, त्याचा परिणाम काय निघाला, आता आपण त्याकडे वळूया. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, हा लढा काही 1-2 दिवसांचा किंवा महिन्यांचा नव्हता. तब्बल 5 वर्षे. विचार करा, 1930 पासून ते थेट 1935 पर्यंत हा सत्याग्रह अविरतपणे सुरू होता. हे लोकांच्या संयमाचं आणि त्यांच्या दृढनिश्चयाचं एक खूप मोठं उदाहरण आहे. पण 5 वर्षे लढा देऊनही न मंदिरात प्रवेश मिळाला, न समाजाच्या मानसिकतेत काही फरक पडला. काहीच बदललं नाही. आणि याच परिस्थितीतून तो ऐतिहासिक निर्णय जन्माला आला. आणि हाच होता त्या 5 वर्षांच्या लढ्याचा अंतिम परिणाम. डॉक्टर आंबेडकरांनी ती ऐतिहासिक प्रतिज्ञा केली. या एका घोषणेने, फक्त एका घोषणेने भारताच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासाची दिशाच बदलून टाकली. आणि शेवटी हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उरतो की जेव्हा एकत्र येण्यासाठी, समान हक्कांसाठी केलेला 5 वर्षांचा संघर्ष वेगळं होण्याच्या घोषणेने संपतो, तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय लावायचा? हाच तो प्रश्न आहे जो काळाराम मंदिर सत्याग्रहाचा गुंतागुंतीचा वारसा आपल्या समोर ठेवतो आणि आपल्याला विचार करायला भाग पाडतो.